विद्यार्थी मित्र हो, मागील तासाला आपण आंतरलिखित कोनाच्या प्रमेयांची उपप्रमेय या ठिकाणी अभ्यासली. यामध्ये पहिलं उपप्रमेय आपण बघितलं एकाच कंसातील आंतरलिखित झालेले सर्व कोन जे असतात हे एकरूप असतात. आणि दुसरं उपप्रमेय या ठिकाणी बघितलं अर्धवर्तुळात आंतरलिखित झालेला कोन काटकोन असतो. अशी दोन उपप्रमेय या ठिकाणी आपण बघितले. आता आंतरलिखित कोनाच्या प्रमेयाचा आणखीन एक उपयोजन या ठिकाणी बघणार आणि महत्त्वपूर्ण असणारे एक प्रमेय आपल्याला या ठिकाणी पुढचं बघायचं आहे. या तासाला चक्रीय चौकोनाचे प्रमेय असं म्हणूया आपण. चक्रीय चौकोनाचे प्रमेय हे आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. तर चक्रीय चौकोनाचं प्रमेय जे आहे हे नेमकं काय आहे हे समजून घेत असताना पहिल्यांदा आपल्याला चक्रीय चौकोन नेमका काय त्याची संकल्पना आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायची. तर इथे मी एक वर्तुळ काढतोय. आपण चक्रीय चौकोन पहिल्यांदा समजून घेऊया. या वर्तुळामध्ये आपल्याला कोणत्याही वर्तुळावरचे 4 बिंदू जर घेतले मी ए बी सी डी हे वर्तुळावरील कोणतेही 4 बिंदू आहेत. आता हे क्रमानं जर जोडले समजा मी तर मला या ठिकाणी रेषाखंड ए बी मिळेल, रेषाखंड ए डी मिळणार आहे, रेषाखंड सी डी मिळेल आणि रेषाखंड बी सी मिळणार आहे. आणि या रेषाखंडाचे अंत्यबिंदू हे कुठे आहेत तर वर्तुळावर आहेत. यापासून हा जो चौकोन तयार झाला आहे चौकोन ए बी सी डी हा चौकोन याला आपण चक्रीय चौकोन म्हणतो. का तर चक्रीय चौकोनाचे सर्व शिरोबिंदू जे आहेत हे सर्व शिरोबिंदू कुठे आहेत वर्तुळावर आहेत. म्हणजे शिरोबिंदू ए, शिरोबिंदू डी, शिरोबिंदू सी आणि शिरोबिंदू बी हे वर्तुळावर बिंदू आहेत. आणि वर्तुळावर असल्यामुळं याला आपण काय म्हणायचं आहे चक्रीय चौकोन. बघा चक्रीय चौकोन. हा चक्रीय चौकोन जर असेल तर आपल्याला त्याचं प्रमेय एक अभ्यासायचं आहे. पहा हे प्रमेय नेमकं काय आहे ते आपण या ठिकाणी खाली बघूया. संकल्पना आता आपण समजून घेतलेली आहे. या संकल्पनेचा आधार घेत आपल्याला चक्रीय चौकोनाचं प्रमेय अभ्यासायचं आहे. हे महत्त्वपूर्ण आहे. IMP आहे. 3 गुणासाठी विचारलं जातं आणि हमखास येतं. जर समजा आलं नाही तर त्याचं उपयोजन सुद्धा या ठिकाणी एक उदाहरण विचारलं जातं उपयोजनावर आधारित. बघूया आपण चक्रीय चौकोनाचे प्रमेय काय आहे ते पहिल्यांदा स्टेटमेंट लिहून घेऊया आपण. प्रमेय चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन, सम्मुख कोन पूरक असतात, पूरक असतात असं हे प्रमेयाचं काय स्टेटमेंट. मग दिलेला चौकोन जर चक्रीय चौकोन असेल तर त्याचे सम्मुख कोन पूरक असतात असं या ठिकाणी जर तर स्वरूपात आपल्याला हे वाक्य तयार करता येईल आणि त्यानुसार आपण हे प्रमेय या ठिकाणी सोडवणार आहोत. तर आपल्याला पक्षात काय दिलंय चक्रीय चौकोन दिलाय म्हणून एक चक्रीय चौकोनाची मी डायग्राम काढतोय. मी वर जी दिलेली डायग्राम आहे तिचाच यूज करतो मी इथं. बघा इथं एक वर्तुळ काढलंय आणि ह्या वर्तुळावर कोणतेही 4 बिंदू घेतले. समजा मी इथं ए बिंदू घेतलाय, इकडं बी घेतलाय, इथं सी घेतला आणि इकडं डी घेऊया आपण. जरा रोटेशन फिरवलंय समजा तर याचा प्रत्येक शिरोबिंदू किंवा प्रत्येक बिंदू आपण जोडूया तर एक चौकोन मला मिळणार आहे. या चौकोनाचं नाव असेल चौकोन ABCD. हा चौकोन या ठिकाणी असणार की ज्याचे सर्व शिरोबिंदू कशावर आहेत वर्तुळावर. आणि म्हणून पक्षात काय लिहिलं इथं आता आपल्याला चक्रीय चौकोन दिलाय म्हणून आकृतीद्वारे आपण या ठिकाणी स्पष्ट करतोय. बघा चौकोन ABCD हा चक्रीय चौकोन आहे.
आता जर हा चक्रीय चौकोन असेल तर आपल्याला साध्य काय करायचंय, तर साध्यामध्ये सुद्धा दिलंय पहा, सम्मुख कोण पूरक असतात. सम्मुख याचा अर्थ समोरासमोरील कोण पूरक असतात. पूरक याचा अर्थ ज्या दोन कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते अशा दोन कोणांना आपण काय म्हणतो, पूरक कोण असे म्हणतो. बघा मग सम्मुख कोण कोणते आले, तर कोण ए आणि कोण सी हे सम्मुख आले. त्याचबरोबर कोण बी आणि कोण डी हे सम्मुख कोण आले. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला साध्य काय करायचंय बघा. पहिलं साध्य घेऊया आपण. मापकोन ए बी सी हा कोण आणि त्याच्या सम्मुख असणारा हा कोण अधिक मापकोन ए डी सी बरोबर 180 अंश हे पहिलं साध्य करायचंय. मग दुसरं काय होईल, दुसरी जोडी सम्मुख कोणाची आपल्याला समोर दिसते. मापकोन डी ए बी अधिक मापकोन डी सी बी बरोबर 180 अंश. असे दोन कोणांची माप आपल्याला 180 अंश दाखवायचे, हे साध्य करायचं आपल्याला. आता या ठिकाणी सिद्धता जी आहे ही सिद्धता कशी सोडवायची ते आपण स्टेप बाय स्टेपने या ठिकाणी बघणार. यासाठी आपण आंतरलिखित कोणाचं प्रमेय जे आहे याचा यूज करणार आहे. तर बघा कोन ए डी सी हा जर कोन या ठिकाणी घेतला तर या कोणानं कंस ए बी सी हा अंतरखंडित केलाय. निळ्या पेनानं दाखवतोय पहा. हा कोन हा कंस अंतरखंडित करतो, झिगझॅग न दाखवते मी. ह्या कंसाचं नाव काय, कंस ए बी सी. आणि म्हणून या ठिकाणी स्टेटमेंट लिहिलं, कोन ए डी सी हा कंस ए बी सी अंतरखंडित करतो. अंतरखंडित करतो. आता जर हा अंतरखंडित करत असेल तर ह्या कोणाचं माप त्यानं अंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्म. आणि म्हणून मापकोन ए डी सी बरोबर 1/2 मापकंस ए बी सी. याला एक नंबर दिलं आणि कारण दिलं आंतरलिखित कोनाचे प्रमेय. आता याचप्रमाणे लाल पेननं मी या ठिकाणी निर्देशित करतोय पहा. हा कोन दाखवूयात आपण. म्हणजेच कोणता, कोन ए बी सी हा कोणता कंस अंतरखंडित करतो, तर इथं लाल पेनाने मी झिगझॅग करतोय हा कंस. ह्या कंसाचं नाव आहे कंस ए डी सी, लक्षात घ्या. आणि म्हणून आपल्याला आंतरलिखित कोनाच्या प्रमेयानुसार काय लिहिता येईल, मापकोन ए बी सी हा लाल पेनानं दर्शवलेला कोन बरोबर 1/2 मापकंस ए डी सी. याला 2 नंबर दिला आणि कारण काय दिलं, आंतरलिखित कोनाचं प्रमेय. आता आपल्याला साध्य काय करायचं बघा, ए बी सी अधिक ए डी सी म्हणजेच कोन ए बी सी अधिक कोन ए डी सी ह्या दोघांची बेरीज करायची. म्हणजेच कुणाची कराल, 1 आणि 2ची बेरीज करायची आपल्याला. आणि म्हणून या ठिकाणी पुढची पायरी काय असेल तुमची, 1 व 2 ची बेरीज करून काय मिळतंय बघा. आपण डाव्या बाजूची बेरीज प्रथम करू. ह्या डाव्या बाजूचा आहेत म्हणजेच मापकोन ए बी सी अधिक मापकोन ए डी सी बरोबर 1/2 मापकंस ए डी सी अधिक
उजव्या बाजू आता घेतोय आपण. बघा इथं झिगझॅगनं दाखवतोय. 1/2 मापकंस ABC. ABC. तर यातून कॉमन फॅक्टर काढूया आपण. 1/2 हा कॉमन निघाला. कंसात काय राहिलं बघा, मापकंस ADC अधिक मापकंस ABC. ह्या दोन कंसांच्या मापांची बेरीज किती येते आपण डायग्राममध्ये जाऊया. मापकंस ADC अधिक मापकंस ABC म्हणजे निळ्या पेनानं जो झिगझॅग केलेला कंस आहे आणि लाल पेनानं झिगझॅग केलेला कंस यांच्या मापांची बेरीज म्हणजेच हे पूर्ण वर्तुळ कंस आलं. पूर्ण वर्तुळ कंसाची बेरीज किती येते किंवा माप किती असतं, 360 अंश असतं. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला काय लिहिता येईल, 1/2 गुणिले 360 अंश. कारण द्याल इथं पूर्ण वर्तुळ कंस गुणधर्म थोडक्यात दिलं मी इथं. अशा प्रकारे याचा फक्त काय करायचं आहे आता आपल्याला, सरळ रूप द्यायचं आहे. म्हणजेच काय लिहा इथं, बेकबे बेकबे बे 16 बे 0 म्हणजेच किती आलं, 180 अंश. ही उजवी बाजू आली. मग डावी बाजू काय आपली आहे, मापकोन ABC अधिक मापकोन ADC म्हणजेच ह्या दोन कोणांच्या मापांची बेरीज किती आली, 180 अंश, जे आपलं पहिलं साध्य आहे. बघा, मापकोन ABC अधिक मापकोन ADC बरोबर 180 अंश हे आपण सिद्ध केलं. त्याचप्रमाणे आपण काय लिहू शकतो, त्याचप्रमाणे म्हणजे ह्याप्रमाणे आपण हेही साध्य करू शकतो. लक्षात घ्या, काय दुसरं स्टेटमेंट, मापकोन DAB अधिक मापकोन DCB बरोबर 180 अंश. तर हे दुसरं साध्य सुद्धा आपल्याला याप्रमाणे काय करता येईल, सिद्ध करता येईल. तर मुलांना हे अतिशय महत्त्वाचं प्रमेय परीक्षेमध्ये 3 मार्कासाठी येतं. ॲक्टिव्हिटी बेस स्वरूपात सुद्धा हे प्रमेय विचारलं जाऊ शकतं. तुमच्या पुस्तकामध्ये ॲक्टिव्हिटी बेस स्वरूपातच आहे, तुम्ही हे प्रमेय सोडवायचं आहे. वारंवार याचा काय करायचं आहे, तुम्ही सराव करायचा आहे. आणखी पुढे जाऊया आपण. चक्रीय चौकोनाचं प्रमेय बघितलं आपण आणि आंतरलिखित कोनाचं प्रमेय, त्याचबरोबर प्रमेयाचा आपण काही गुणधर्म सुद्धा अभ्यासलेले आहेत. आता मुलांना आपल्याला यावरची काही उदाहरणं सोडवायची. पण ही उदाहरणं सोडवण्यापूर्वी 2 महत्त्वाचे गुणधर्म आपल्याला या ठिकाणी जीवांचं बघायचे. वर्तुळाच्या जीवाचं गुणधर्म, छेदणाऱ्या असं म्हणूया, छेदणाऱ्या जीवांचे गुणधर्म. तर हे नेमके काय ते बघूया, कारण या आधारित आपण काय करणार आहोत, उदाहरणं सोडवणार आहोत. यासाठी एक मी वर्तुळ काढलं. तर हे दोन्ही गुणधर्म तेवढेच महत्त्वाचे आहेत, कारण या 2 गुणधर्मावर 1 मार्कासाठी पहिल्या प्रश्नात आणि 2 मार्कासाठी दुसऱ्या प्रश्नामध्ये काय केला जातो, प्रश्न विचारला जातो. तर दोन्हीही गुणधर्म ॲट अ टाइम या ठिकाणी आपण बघणार. त्यासाठी मी 2 वर्तुळ काढली. आता 2 जीवा मी काढतोय. बघा, ह्याच्या 2 जीव आहेत ती परस्परांना छेदत असते. मग छेदनबिंदू त्याचा कंडिशननुसार असेल, म्हणजे वर्तुळाच्या अंतर्भागात तरी असेल किंवा वर्तुळाच्या बाह्य भागात असेल. समजा मी पहिली जीवा या ठिकाणी घेतली, जीवा AB घेतली आणि दुसरी जीवा CD घेतली. CD एकमेकांना E या बिंदूत छेदत आहेत. त्यांचा छेदनबिंदू वर्तुळाच्या अंतर्भागात आहे. O हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे. तर आपणाला कोन DEB चं माप काढायचंय. हे छेदणाऱ्या वर्तुळाच्या
जीवांच्या गुणधर्मामध्ये या ठिकाणी कसं काढता येईल, तर ह्या कोनानं बघा हा कंस आंतरखंडित केलाय, कंस DB, आणि त्याच्या अपोजिट असणारा जो कोन आहे, कोन AEC, यानं कंस AC हा आंतरखंडित केलाय. लक्षात घ्या. मग ह्या कोनाचं माप काढायचंय मला, म्हणजेच मापकोन DEB बरोबर, लक्षात ठेवा सूत्र, 1/2 कंसात मापकंस DB अधिक मापकंस AC, म्हणजे ह्या दोन कंसांच्या मापांची काय करायची, आपल्याला बेरीज करायची. लक्षात घ्या. या प्रकारे आपण जर ह्या कोनाचं माप काढायचं असेल तर AD आणि CB या दोन कंसांच्या मापांची बेरीज करून त्याला 2 न भागायचे. सूत्र लक्षात असण्यासारखंच आहे. आता दुसऱ्या सूत्राचा आपण विचार करू. जर जीवा वर्तुळाच्या बाह्य भागात छेदत असतील तर सूत्र आपल्याला कसं मिळतं, यासाठी मी इथं AB जीवा काढतोय. बघा, हे बिंदू दिला, B बिंदू दिलाय, हे पुढं वाढवलं तरी चालेल. तर AB जीवा वर्तुळाला 2 बिंदू छेदते, A आणि B मध्ये, आणि त्याचप्रमाणे CD जीवा काढतोय मी इथं, तीही वर्तुळाला 2 बिंदू छेदते, C आणि D बिंदू. यांचा छेदनबिंदू जो आहे मुलांनो, हा छेदनबिंदू वर्तुळाच्या बाह्य भागात आहे. आणि जर असं असेल तर या कोनाचं माप काढायचं आहे मला. कोन DEB ह्या कोनाचं माप काढायचं आहे. म्हणजेच कोन CEB हाही कोन या ठिकाणी होईल. म्हणून या कोनाचं माप काढायचं असेल तर लक्षात घ्या, हा जो कोन आहे वर्तुळाच्या बाह्य भागात त्याचा शिरोबिंदू आहे. हे कोणते कंस आंतरखंडित करतोय, तर हा एक मोठा कंस आहे, झिगझॅगनं दाखवते मी, आणि दुसरा एक छोटा कंस आहे. ह्या 2 कंसाच्या मापांची वजाबाकी करायची फक्त सूत्र लिहिताना. आहे असं सूत्र, म्हणजेच काय लिहायचं, हे पहिल्या नंबरचं सूत्र, हे दुसऱ्या नंबरचं सूत्र आपण बघतोय. म्हणजेच मापकोन DEB याचाच अर्थ मापकोन CEB. कुठलाही कोन लिहिला तरी चालू शकतोय. मापकोन DEB बरोबर 1/2 चौकटी कंसात मापकंस AC वजा मापकंस DB चौकटी कंस पूर्ण. लक्षात आलं. तर या प्रकारे हे सूत्र आपल्याला या ठिकाणी दुसऱ्या डायग्रामनुसार करता येईल. इथं फक्त वजाबाकी केले, मोठ्या कंसातून लहान कंस आपण वजा केलाय. तर सूत्र लक्षात ठेवा. आपल्याला आवश्यक काय उदाहरणं सोडवतानाची सूत्र, एक पहिलं आंतरलिखित कोनाचं प्रमेय, त्याचं सूत्र तयार करता आलं पाहिजे. दुसरं त्याचं उपप्रमेय जे आहेत आपण बघितली की एकाच आंतरलिखित केलेल्या आंतरलिखित कोन जे असतात, एकाच कंसात आंतरखंडित झालेले कोन, हे कोन एकरूप असतात. आणि दुसरं या ठिकाणी उपप्रमेय, अर्धवर्तुळातील आंतरलिखित कोन 90 अंशाचा असतो. हे दुसरं एक या ठिकाणी प्रमेय आपण बघितले. आणि त्याचबरोबर इथं छेदणाऱ्या जीवांचं गुणधर्म जे आपण आत्ता बघितलं, ह्यावरची सूत्र अशी एकंदरीत 5 सूत्र जर तुमच्या लक्षात राहिली तर तुम्ही अभ्यास पॉईंट 3.4 जो आहे, तर ह्या अभ्यासामधली उदाहरणं तुम्ही सहजरित्या सोडवू शकता. तर आपण एक उदाहरण घेऊया यावरचं, म्हणजे तुम्ही अभ्यासातली उदाहरणं सोडवाल. बघूया आपण. पहिलं उदाहरण या ठिकाणी घेतोय. चक्रीय चौकोनाच्या संदर्भात असणारं उदाहरण या ठिकाणी आपल्याला बघायचंय. पहिलं उदाहरण या ठिकाणी आपण बघणार.
तर यामध्ये आपण चक्रीय चौकोन MRPN मध्ये आपणाला दिलंय मापकोन R बरोबर कंसात 5x वजा 13 ब्रॅकेट कंस पूर्ण आणि कोन R दिल्यानंतर कोन N चं माप दिलंय आपल्याला. कोन N बरोबर 4x अधिक 4 ब्रॅकेट कंप्लीट. तर आपल्याला असा प्रश्न दिलाय कोन R व कोन N ची मापे काढा. तर हा दिलाय आपल्याला चक्रीय चौकोन. एक छोटीशी डायग्राम जर समजा उदाहरण सोडवताना काढता आली तर काढा. उदाहरण सोडवणं सोपं जातं. आपल्याला इथं एक आकृती दिली. इथं M R बिंदू आहे, P आहे आणि इथं N आहे. जोडले तर मला एक चौकोन मिळेल, चौकोन MRPN. तर ह्या दोन कोनांच्या मापांची बेरीज दिली. आता हे दोन्ही कोन सम्मुख कोन आहेत, कोन R आणि कोन N. आपल्याला प्रमेय आपण अभ्यासलंय चक्रीय चौकोनाचं, की ज्यामध्ये चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन कसे असतात, पूरक असतात. आणि म्हणून ह्या N आणि R कोनांची मापांची बेरीज 180 अंश असणार आहे. आता हे कसं लिहाल, म्हणून मग आपल्याला दिलंय मापकोन N बरोबर दिलंय कंसात 4x अधिक 4 अंश आणि मापकोन R बरोबर दिले कंसात 5x वजा 13 अंश. तर ह्या दोन कोनांच्या मापांची बेरीज लिहायची, म्हणजेच मापकोन N अधिक मापकोन R बरोबर 180 अंश. कारण द्या चक्रीय चौकोनाचा गुणधर्म थोडक्यात लिहिलं मी इथं. बघा आता माप टाकायचे आहेत आपल्याला इथं. आणि म्हणून या ठिकाणी कंसात N चं माप किती येईल, 4x अधिक 4 अंश अधिक R चं माप 5x वजा 13 अंश बरोबर 180 अंश. कंस काढून टाकले. 4x अधिक 4 अधिक 5x वजा 13 बरोबर 180 अंश. सजातीय पदांची बेरीज करू. 9x 13तनं 4 गेले खायले वजा 9 बरोबर 180 अंश. आता डावी आणि उजवी बाजू जर ऑब्झर्व केली आपण तर इथं भाग जाऊ शकतोय किंवा नाही घालवला तरी वेगळ्या पद्धतीनेही सोडवता येईल. 9x बरोबर 180 अंश हे वजा आहेत, इकडं आल्यावर काय होतील, अधिक होतील. आणि म्हणून 9x बरोबर 189 आणि म्हणून x बरोबर 189 छेद 9 गुणले तिकडं आल्यावर भागिले होतील. 9 एके 9, 9 दुने 18 आणि 9 एके 9. याचाच अर्थ x बरोबर 21 आलं. आता x काढायला सांगितलंय का आपणाला, नाही, तरी N चे माप आणि R चं माप काढायचे, त्यासाठी x आवश्यक आहे. आणि म्हणून मापकोन N बरोबर आपण काढू 4x अधिक 4 बरोबर 4 गुणिले 21 अधिक 4 बरोबर 21 चोक 84 अधिक 4 म्हणजेच किती आलं, 88 अंश. हे N चं माप मिळालं. मापकोन N बरोबर 88 अंश. याचप्रमाणे आपल्याला मापकोन R चं माप काढायचं आहे. मापकोन R बरोबर दिलंय काय आपल्याला, 5x वजा 13 दिलंय. एक्सच्या जागी किंमत टाकू 21 आणि म्हणून या ठिकाणी 5 गुणिले 21 वजा 13 गुणाकार केला यांचा पुढच्या पायला. 21 5 5 105 वजा 13 वजाबाकी केली. 15तनं 3 गेले किंवा 5तनं 3 गेले खायले 2
त्यानंतर 10तनं 1 गेला खाली 9, 92 अंश. हे कुणाचं माप मिळेल मला? मापकोन आरचं माप मिळणार आहे. अशा प्रकारे मुलांना या ठिकाणी चक्रीय चौकोनाचा गुणधर्म वापरून आपण हे 2 मार्काचं उदाहरण या ठिकाणी 3 मार्काचं उदाहरण परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतो. अशी उदाहरणं आपल्याला सोडवता येतील. आणखी काही उदाहरणं या ठिकाणी अभ्यासातली बघू. एक नमुना उदाहरण आणखी बघूया आपण. या उदाहरणाच्या सहाय्यानं तुम्ही काय करायचे, अभ्यास सोडवायचे, ऑब्झर्व करायचे उदाहरण आणि उदाहरणं सोडवायचे. आता दुसरं उदाहरण दिलंय. आकृतीत आपणाला काही बाबी दिलेत आणि त्या बाबीवरून आपणाला समजा इथं AC ही जीवा दिली आणि दुसरी D जीवा दिली, DE. B बिंदूमध्ये वर्तुळाच्या अंतर्भागात छेदत आहे. आता आपल्याला आकृतीत काय दिलंय पहा. तर कोन ABEचं माप 180 अंश दिलंय. कोन ABE याचं माप दिलंय 108 अंश. कोन ABE बरोबर 108 अंश दिलं. त्याचबरोबर कंस AE हा कंस जो आहे ह्या कंसाचं माप दिलंय आपल्याला. माप कंस AE बरोबर हे किती दिलंय? 95 अंश दिलंय. आणि काढाय सांगितलंय आपल्याला माप कंस DC. माप कंस DC बरोबर किती, असा प्रश्न विचारलाय. तर मगाशी आपण जो गुणधर्म बघितला त्या गुणधर्माचा या ठिकाणी काय करायचं आपल्याला वापर करायचा आहे. बघा, 2 जीवा वर्तुळाच्या अंतर्भागात छेदत आहेत. ह्या कोणाचं माप, सूत्र कसं तयार होईल? मापकोन ABE बरोबर 1/2 चौकटी कंसात मापकंस AE अधिक मापकंस DC चौकटी कंस पूर्ण. म्हणजे ह्या 2 कंसांच्या मापांच्या बेरीज करायची आणि त्याला कितीनं भागायचं आहे? 2. आता सूत्रात किमती टाकू आपण. ह्या कोणाचं माप मला दिसतंय 108 अंश. 108 अंश बरोबर 1/2 चौकटी कंसात माप कोन AEचं कंस AEचं माप किती दिलंय? 95 अंश अधिक माप कंस DC चौकटी कंस पूर्ण. हे 2 इकडे घेऊया, आता वजा होईल, भागिले इकडे काय होणार? गुणिले होणार. म्हणजेच 108 गुणिले 2 बरोबर 95 अधिक माप कंस DC चौकटी कंस काढून टाकला आपण ह्या पायरीला. गुणाकार केला 8×2 16. हातच्या 1 बेक बेन 1 3 आणि बेक बेक 236 बरोबर 8×2 16 800 म्हणजे 216 आले. बघा इथं चुकून माझ्याकडे 3 झाले, लक्षात घ्या. तर यांचा गुणाकार किती होतोय? 216 वजा बरोबर 95 अधिक मापकंस DC. आता हे 55 अधिक आहे तिकडे आल्यावर वजा होतील, म्हणजे 216 वजा 95 बरोबर मापकंस DC जो आपल्याला काढायला सांगितला आहे. एका बाजूला आला. वजा बाकी करू. 7 5 गेला खालीला 1. 9 1 9 जात नाही, मग 11 9 2 हातच्या दिला 121 अंश बरोबर मापकंस DC. आणि म्हणून मापकंस DC बरोबर 121 अंश असं याचं आपल्याला मेजर मिळेल, माप मिळेल. तर या प्रकारे तुम्हाला ही उदाहरणं सोडवायची आहेत अभ्यासातली. पूर्ण अभ्यास तुम्ही सोडवायचा आहे. पुढच्या तासाला आपण नवीन प्रमेय या ठिकाणी बघणार आहोत. धन्यवाद.